नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत चेंज द वॉइस. आता बघा, चेंज द वॉइसमध्ये काय असतंय, ॲक्टिव्ह वॉइसची वाक्य दिलेली असतात आणि त्याच्यापासून आपल्याला काय पॅसिव्ह वॉइस बनवायचा असतो. आणि चेंज द वॉइसमध्ये इम्पॉर्टंट काय असते माहिती आहे का, त्याच्यामध्ये टू बीचे रूपं वापरली जातात. आपण टेन्समध्ये पाहिलेली होती टू बीची रूपं. आता टू बीची रूपं कोणते कोणते आहेत तर बघा, टू बी, ॲम, इज, आर, हे तीन जे आहेत ते काय आहेत, वर्तमानकाळी आहेत. आणि वॉज आणि वेअर, वॉज आणि वेअर हे दोन आहेत ते काय भूतकाळी आहेत. म्हणजे प्रेझेंट फॉर्म असेल तर ॲम इज आर पैकी वापरायचं असतं आणि पास्ट फॉर्म जर असतील त्याच्यामध्ये तर वॉज वेअर वापरायचं असते. आणि चेंज द वॉइसमध्ये आणखीन एक महत्त्वाचं असते. चेंज द वॉइसमध्ये तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे माहीत असणं खूप गरजेचं असते. आता बघा, एक सेंटेन्स घेऊयात आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट कोणतं असते ते आपण लक्षात घेऊयात. आता बघा, एक वाक्य आहे, शी राईट अ लेटर. आता बघा ह्या वाक्यामध्ये, आता हे वाक्य कोणत्या काळातलं आहे हे एक आपल्याला माहीत असणं गरजेचं असते वॉइस बनवताना. आणि या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे हे माहीत असणं गरजेचं असते. आता बघा ह्या वाक्यामध्ये, आता शी जे आहे काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि राईट काय आहे, वर्ब आहे. वर्बचं कितवा फॉर्म आहे हे इथं राईट्स येतं. सब्जेक्ट आपला शी आहे म्हणून इथं काय येणार, राईट्स येणार. हा काळ कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर बघा आता, हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब, वर्बला एस ई एस लागलेला आहे, V1 आहे हा. आणि अ लेटर काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग हा काळ कोणता झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला आहे ना. मग आता बघा ह्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट झालं. आता हे दिलेलं वाक्य कशामधलं आहे, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे. हे वाक्य कोणतं आहे, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे है ना, ऍक्टिव्ह वॉइस आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं असतंय, पॅसिव्ह वॉइस बनवायचं असते. तर बघा, आता पॅसिव्ह वॉइस बनवताना काय करायचं असते माहिती आहे का, त्याचं एक स्ट्रक्चर आहे पॅसिव्ह वॉइसचं. ऑब्जेक्ट, अगोदर आपण ऍक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर पाहू. ऍक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर काय असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे असते. तर पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर काय असते, पॅसिव्ह वॉइसचं ऑब्जेक्ट प्लस टू बीचे फॉर्म प्लस V3 प्लस बाय प्लस आपला सब्जेक्टचं काय असते तर म्हणजे द्वितीय घ्यायची असते. हे काय असतं आपलं ऍक्टिव्ह वॉइस. आता हे दिलेलं वाक्य कोणतं आहे, आपलं ऍक्टिव्ह वॉइस आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला काय बनवायचंय, पॅसिव्ह वॉइस बनवायची. बघा आता पॅसिव्ह वॉइस कसं होतंय म्हणजे तुम्हाला हे स्ट्रक्चर लक्षात येईल. आता अगोदर काय घ्यायचं आपल्याला, पॅसिव्ह वॉइस बनवताना ऑब्जेक्ट घ्यायचंय. आता ह्या वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे, अ लेटर. तर ती अ लेटर काय करायचं आपल्याला, सुरुवातीला घ्यायचंय अ लेटर. मग घेतलं आपण, नंतर काय घ्यायचं आपल्याला, टू बीचे फॉर्म घ्यायचे. आता हा काळ म्हणजे लक्षात येणं गरजेचं आहे. आता सी राईट्स अ लेटर, ह्याचं काळ कोणता आहे, प्रेझेंट टेन्स आहे ना. कोणता आहे, वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ असल्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल, टू बीच्या रूपापैकी आणि इज आर पैकी एक घ्यावं लागेल. अ लेटर काय आहे, सिंग्युलर आहे. काय घ्यावं लागेल आपल्याला, इज घ्यावं लागेल की आर घ्यावं लागेल, तर इज घ्यावं लागेल. जर आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर इज घ्यायचं असते. बघा आता अ लेटर इज, नंतर काय घ्यायचं आपल्याला, V3 घ्यायचं आहे ना. आता वर्ब कोणतं आपलं, राईट आहे. मग राईटचं काय घ्यायचं आपल्याला, थर्ड फॉर्म घ्यायचंय. राईटचं थर्ड फॉर्म काय आहे, रिटर्न. बघा आता आपण काय घेतलो, ऑब्जेक्ट अगोदर घेतलो, नंतर काय घेतलो, टू बीचं फॉर्म घेतलो, नंतर काय घेतलो आपण, V3 घेतलो. नंतर काय घ्यायचं आपल्याला, बाय घ्यायचंय. आपला जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्टला जोडण्यासाठी काय वापरायचं असते, बाय वापरायचं असते. आता सब्जेक्ट कोणता आपला, शी आहे. तर आता शी डायरेक्ट आपण शी नाही घेऊ शकत, तर त्याची काय घ्यायची असते आपल्याला, द्वितीय घ्यायची असते. शीची द्वितीय काय आहे, हर आहे. बघा आता अ लेटर इज रिटन बाय हर, हे काय झालं आपलं पॅसिव्ह वॉइस झालं. आता बघा हे द्वितीय, आता सब्जेक्ट आपले कोणते कोणते आहेत, आय, वी, चेंज कशाचा होतं ते सांगते तुम्हाला मी. आणि ही, शी, दे. बघा आता आय जर असेल तर आयचं काय होणार आहे, मी होणार आहे. वी असेल तर काय होणार आहे, अस होणार आहे त्याची द्वितीय. ही असेल तर त्याची द्वितीय काय होणार आहे, हिम होणार आहे. आणि शी जर आपला सब्जेक्ट असेल तर त्याची द्वितीय काय होणार आहे, हर होणार आहे.
आणि दे जर आपला सब्जेक्ट असेल तर त्याची द्वितीय काय होणार आहे, देम होणार आहे. तर हे काय बदल होतात आपल्या, जे आपण बायच्या नंतर जो आपला सब्जेक्ट वापरणार असतो सब्जेक्ट हा, तर तो सब्जेक्ट काय होता आपला द्वितीय फॉर्म मध्ये येत असतो. बघा आपण आता दुसरं अजून एक अशाच पद्धतीचं वाक्य बघू, फक्त आपण त्याच्यामध्ये काय थोडं काळामध्ये आणि सब्जेक्ट मध्ये चेंज करूयात. आता आय रोट अ लेटर. आता बघा ह्याच्यामध्ये हे कोणतं आहे, ऍक्टिव्ह वॉइस आहे आणि ह्या वाक्याचा काळ कोणता आहे बघा. काळ कसं ठरवायचं, सब्जेक्ट प्लस आता रोट वर्बचा कितवा फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, म्हणून कोणता काळ झाला हा, सिंपल पास्ट झाला. आणि अ लेटर काय आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणजे याचा काळ आपल्याला लक्षात आला कोणता आहे, पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे. आणि हे वाक्य कशाचं, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये दिलेलं आहे ना. आता ह्याचं काय बनवायचं आपल्याला, पॅसिव्ह वॉइस बनवायचंय. तर बघा आता पॅसिव्ह वॉइस बनवताना अगोदर काय घ्यायचं आपल्याला, ऑब्जेक्ट घ्यायचंय, ऑब्जेक्ट अ लेटर. नंतर काय घ्यायचं आपल्याला, टू बीचं फॉर्म घ्यायचं. तर ही काळ कोणता आहे, साधा भूतकाळ आहे, म्हणून टू बीचं फॉर्म कोणतं येणार आहे, आपण इथं पाहिलेले टू बीचं फॉर्म कोणतं येणार आहे, वॉज किंवा वेअर. मग आता अ लेटर म्हणजे एक लेटर आहे, मग सिंग्युलर झालं, मग त्याच्यामुळे काय घ्यावं लागणार आपल्याला, वॉज घ्यावं लागेल. आणि क्वचिन असेल तर वेअर घेतला असतो. नंतर आता काय घ्यायचं आपल्याला, वॉज अ लेटर वॉज. नंतर काय घ्यायचं आपल्याला, वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचं. वर्ब कोणता आपला, रोट आहे है ना, मग त्याचं थर्ड फॉर्म काय कोणतं येईल, थर्ड फॉर्म रिटर्न. अ लेटर वॉज रिटर्न. नंतर काय घ्यायचंय आपल्याला, बाय घ्यायचंय. आणि आपला सब्जेक्ट कोणता आहे, आय आहे. आयची द्वितीय फॉर्म कोणती आहे, आयचं द्वितीय मी. बघा आता वाक्य कोणतं झालं आपलं, कसं तयार झालं, अ लेटर वॉज रिटन बाय मी. हे कोणतं झालं आपलं, पॅसिव्ह वॉइस, ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. बघा आता या वाक्यामध्ये आपण हे सुरुवातीला काय घेतलो, ऑब्जेक्ट घेतलो, नंतर काय घेतलो, टू बीचं रूप घेतलो, नंतर काय घेतलो, वर्बचं तिसरं फॉर्म घेतलो, तिसरं रूप घेतलो, नंतर काय वापरलो आपण, बाय वापरलो. आणि आपण काय सब्जेक्टची द्वितीय रूप वापरलो आहे ना, द्वितीय विभक्ती वापरलो सब्जेक्टची. चला मग आपण आणखीन एक वाक्य घेऊन पाहूयात. आता बघा तिसरं वाक्य घेऊत आपण, यश इट्स अँड ॲपल. बघा आता ह्या वाक्यामध्ये आता ही यश काय आहे, सब्जेक्ट आहे, इट्स काय आहे, वर्ब आहे, वर्बला काय यस यस लागले, म्हणजे हा काळ कोणता आहे, साधा वर्तमान काळ आहे. आणि अँड ॲपल हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हा काळ कोणता झाला, ऍक्टिव्ह वॉइस. म्हणजे हे वाक्य कोणतं झालं, ऍक्टिव्ह वॉइस. आणि काळ कोणता झाला, साधा वर्तमान काळ. आता ह्याच्यापासून आपल्याला काय बनवायचंय, पॅसिव्ह वॉइस बनवायचंय. मग पॅसिव्ह वॉइस बनवताना अगोदर काय घ्यायचं आपल्याला, काय घ्यायचं असते आपल्याला, ऑब्जेक्ट घ्यायचं असते. मग आता ऑब्जेक्ट कोणता आहे आपला, अँड ॲपल. मग सुरुवातीला घ्यायचं आपण अँड ॲपल. नंतर काय घ्यायचंय आपल्याला, टू बीचं फॉर्म घ्यायचंय काळानुसार. मग काळ कोणता आपला ह्याचा, साधा वर्तमान काळ आहे, म्हणून काळानुसार आपल्याला टू बीचं फॉर्म घ्यायचंय. मग काय घ्यावं लागेल आपल्याला, इज घ्यावं लागेल, अँड ॲपल इज. नंतर काय घ्यायचं आपल्याला, वर्बचं तिसरं रूप घ्यायचं आहे. आता वर्ब कोणता आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. वर्ब कोणता आपला, इट्स आहे. इट्सचं थर्ड फॉर्म काय आहे, इटन आहे. अँड ॲपल इज इटन, वर्बचं तिसरं फॉर्म घेतलं. नंतर काय घ्यायचं आपल्याला, बाय घ्यायचंय, म्हणजे वाक्यातला जो कर्ता आहे तो जोडण्यासाठी काय, बाय घ्यायचंय. आणि नंतर काय घ्यायचं आपल्याला, आपला सब्जेक्ट कोणता, यश, यशला काय इज, यश. अँड ॲपल इज इटन बाय यश. बघा आता नंतरचं आपण पाहूयात हेल्पिंग वर्ब असणाऱ्या वाक्याची पॅसिव्ह वॉइस कसं तयार होते. आता वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते कोणते असतात, आता टू बीची हेल्पिंग वर्ब, टू हॅवचे, टू डूचे. नंतर काय कोणते कोणते असतात आपले, कॅन वगैरे असे. नंतर विल, शल, हे जे हेल्पिंग वर्ब असतात ते आल्यानंतर वाक्य कसं बनवायचं ते पाहूयात. आता बघा एक वाक्य घेऊन बघूत आपण. शी इज रायटिंग अ लेटर. बघा हे एक वाक्य आहे. आता ह्या वाक्यामध्ये शी काय आहे, सब्जेक्ट आहे, इज काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, आणि रायटिंग काय आहे, वर्ब आहे. वर्बला काय लागले आपल्या, आयएनजी लागले. आणि अ लेटर काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बघा आता हा काळ कोणता आहे,
आता ह्याच्यामध्ये आता ह्या टेन्समध्ये काळ कोणता आपला कंटिन्युअस प्रेझेंट आहे आणि वाक्य कोणतं दिलं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य दिले है ना. आता त्याच्यापासून काय बनवायचं आहे पॅसिव्ह वॉइस बनवायचंय. बघा आता हे वाक्य कसं तयार करायचं. अगोदर काय घ्यायचं आपल्याला आपला हे जो आहे ऑब्जेक्ट तो सुरुवातीला घ्यायचा असतो अ लेटर. नंतर आपला जे हेल्पिंग वर्ब आहे तो जशाला तसाच खाली घ्यायचा असतो. अ लेटर इज हेल्पिंग वर्ब आपला जो आहे इज तो जशाला तसा खाली आला. नंतर काय घ्यायचं असते आता आपला हे आयएनजी जे आहे वर्बला लागलेला आयएनजी ते आयएनजी काढून टाकायचं असते आपल्याला. ते आयएनजी काढून टाकण्यासाठी आपल्याला इथं काय घ्यावं लागेल बिंग घ्यावं लागते. अ लेटर इज बिंग. नंतर काय घ्यायचं आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं. आता राईटचं थर्ड फॉर्म काय आहे रिटर्न. अ लेटर इज बिंग रिटर्न. नंतर काय घ्यावं लागेल आपल्याला बाय आणि शीची द्वितीया हर. बघा आता अ लेटर इज बिंग रिटन बाय हर. बघा आता नंतरचं वाक्य पाहूयात आपण. ही कॅन राईट अ नॉवेल. बघा आता नेक्स्ट वाक्य घेऊत आपण. ही कॅन राईट अ स्टोरी घेऊत. आता बघा आता ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे कॅन काय आहे हेल्पिंग वर्ब आहे राईट काय आहे आपलं वर्ब आहे मेन वर्ब आणि अ स्टोरी काय आहे ऑब्जेक्ट आहे. बघा आता हे ऍक्टिव्ह वॉइस हे वाक्य कशाचं आहे ऍक्टिव्ह वॉइस आहे. आता ह्याच्यापासून काय बनवायचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस बनवायचे. बघा आता अगोदर मग पॅसिव्ह वॉइस मध्ये काय पाहिजे अगोदर ऑब्जेक्ट पाहिजे. ऑब्जेक्ट घ्या अ स्टोरी. नंतर आपला जो हेल्पिंग वर्ब आहे तो ॲज इट इज लिहायचा अ स्टोरी कॅन. नंतर काय घ्यायचं आपल्याला टू बीचं फॉर्म घ्यायचंय. पॅसिव्ह वॉइस मध्ये टू बीचं फॉर्म असते. मग बघा आता कॅन नंतर काय घ्यायचंय बी घ्यायचंय. बी काय गरजेचंच असते. टू चेंज द वॉइस मध्ये टू बीचं फॉर्म काय असते मस्ट असते. बघा आता अ स्टोरी कॅन बी. नंतर काय पाहिजे आपलं वर्बचं जो मेन वर्ब आहे त्याचा थर्ड फॉर्म पाहिजे. मेन वर्ब कोणता आपला राईट आहे त्याचं थर्ड फॉर्म कोणतं येणार आहे रिटर्न. अ स्टोरी कॅन बी रिटर्न. नंतर काय घ्यावं लागेल आपल्याला बाय घ्यावं लागेल. नंतर आपला जो सब्जेक्ट आहे त्याची द्वितीया ही सब्जेक्ट आहे त्याची द्वितीया काय येईल हिम. मग आपलं वाक्य कसं तयार झालं अ स्टोरी कॅन बी रिटन बाय हिम. आता आपण आणखीन एक वाक्य घेऊन बघूयात. बघा शी विल राईट अ लेटर. बघा हे एक वाक्य. आता ह्या वाक्यामध्ये शी काय आहे सब्जेक्ट आहे विल काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब असणाऱ्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कसं होतं हे पाहत आहोत आपण. आणि राईट काय आहे मेन वर्ब आहे आपलं आणि अ लेटर काय आहे ऑब्जेक्ट आहे. मग आता ह्याचं आता हे वाक्य कोणतं आहे ऍक्टिव्ह वॉइसचं आहे. आता ह्याचं काय बनवायचं पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस बनवताना पहिला नियम काय आहे ऑब्जेक्ट घ्या अगोदर. मग आता आपला ऑब्जेक्ट अ लेटर. नंतर काय घ्यायचं आपल्याला अ लेटर. नंतर आपलं जे हेल्पिंग वर्ब आहे ते जशाला तसं घ्यायचंय. मग हेल्पिंग वर्ब घेतलं विल. नंतर काय घ्यायचं आपल्याला बी. नंतर काय घ्यायचंय राईटचं म्हणजे आपलं जो मेन वर्ब आहे त्याचा तिसरं रूप घ्यायचंय. मग आता राईटचं तिसरं रूप काय येणार आहे रिटर्न. नंतर काय पाहिजे आपल्याला बाय घ्यायचंय आणि जो आपला सब्जेक्ट आहे तो कुठे जातो शेवटी जातो आणि त्या सब्जेक्टची काय जाते द्वितीया. सब्जेक्ट कोणता सी आहे शीची द्वितीया काय होईल हर. मग आपलं हे तयार झालं पॅसिव्ह वॉइसचं वाक्य अ लेटर विल बी रिटन बाय हर. बघा आता नंतरचा प्रकार आहे संयुक्त वाक्याची पॅसिव्ह वॉइस. आता जर वाक्य संयुक्त असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीने करायचं एक आपण वाक्य घेऊन बघूयात. अ लेटर बघा आता शी wrote and posted a letter. बघा आता एक वाक्य आहे शी रोट अँड पोस्टेड अ लेटर. आता ह्या वाक्यामध्ये काय दोन आपले दोन काय आहेत मेन वर्ब आहेत. मग हे दोन मेन वर्ब असल्यानंतर वाक्य त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं बनवायचं
तर बघा आता आता हे वाक्याचं काळ कोणतं आहे? आता ह्याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हा काय वर्ब आहे. तर आता हे वर्ब कोणता आहे? V2 आहे. मग हा काळ कोणता आहे? सिंपल पास्ट आहे. मग बघा आता कसं करायचं. अगोदर काय घ्यायचं आपल्याला? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. अ लेटर. आता ही काळ कोणता आपला? सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट आहे म्हणून आता भूतकाळी रूप आहे म्हणून काय घ्यायला पाहिजे आपल्याला? टू बी मध्ये वॉज घ्यायला पाहिजे. अ लेटर वॉज आणि काय घ्यायला पाहिजे? याचा थर्ड फॉर्म घ्यायला पाहिजे. रोडचा थर्ड फॉर्म रिटर्न. अ लेटर वॉज रिटर्न आणि पुढचं जे आहे वाक्य हे पुढचं जशाला तसंच घ्यायचं. अँड पोस्टेड. अँड पोस्टेड. बघा आता अ लेटर वॉज रिटन अँड पोस्टेड बाय. आता आपला जो सब्जेक्ट आहे त्याचं काय? द्वितीय घ्यायचे हर. बघा आता आपलं हे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य झाले. अ लेटर वॉज रिटन अँड पोस्टेड बाय हर. बघा आता हे संयुक्त वाक्यामध्ये काय असतंय? जो पुढचा जो आलेला आपला भाग असतो तो कशाला जशाला तसाच लिहायचा असतो. अ पोस्टेड जो आहे तो ॲज इट इज लिहायचा असतंय आणि जो पहिला आपला मेन वर्ब असते त्याचंच काय करायचं आपल्याला? थर्ड फॉर्म करायचं असते है ना. मग हे काय झालं? आपलं संयुक्त वाक्याचं पॅसिव्ह वॉइस तयार झाले. बघा आता वॉइस मध्ये पुढचा प्रकार नकारार्थी वाक्याची पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीने बनते. तर एक आपण वाक्य घेऊयात आणि बघा त्याच्या आधारे समजून घेऊयात. शी डज नॉट राईट अ लेटर. बघा आता हे नकारार्थी वाक्य आहे. डज नॉट आलेला आहे, नकारार्थी वाक्य आहे. बघा आता ह्याच्यापासून आपल्याला पॅसिव्ह वॉइस बनवायचे. कसं बनतंय? बघा आता अगोदर काय घ्यायचं आपल्याला? सब्जेक्ट वर्ब आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे आणि अ लेटर काय आहे? ऑब्जेक्ट आहे आणि वाक्यात डज आलेला आहे म्हणजे काळ कोणता आहे? वर्तमान काळ आहे है ना. आता डूचे रूप असतात. डू आणि डज हे वर्तमान काळी असतात आणि डीड जे आहे ते भूतकाळी असते. इथं डज आले म्हणून हे कोणतं काळ आहे? वर्तमान काळ आहे. मग आता बघा आपण पॅसिव्ह वॉइस तयार करूयात. अगोदर काय घ्यायचे आपल्याला? ऑब्जेक्ट घ्यायचे. आता ऑब्जेक्ट काय आपलं? अ लेटर. अ लेटर नंतर काय घ्यायचे आपल्याला? काळ कोणता आपला? वर्तमान काळ आहे म्हणून इज घ्यावं लागेल. अ लेटर इज नॉट. पुन्हा काय घ्यावं लागेल? वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा लागेल. अ लेटर इज नॉट रिटन बाय. शीची द्वितीय हर. तर बघा वाक्य कसं तयार झालं आपलं? अ लेटर इज नॉट रिटन बाय हर. हे नकारार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉइस. आता आणखी एक वाक्य घेऊन बघूयात. शी डिड नॉट सिंग अ सॉन्ग. मग आता हे एक वाक्य आहे नकारार्थी. तर आता ह्या वाक्याचा काळ कसं ओळखायचं? डीड आले ह्याच्यामध्ये म्हणजे डीड कसा आहे? भूतकाळी आहे. डू आणि डज वर्तमान काळी आहे आणि डीड कसं आहे? भूतकाळी आहे. आता ह्या ऍक्टिव्ह वॉइसचं काय बनवायचं आपल्याला? पॅसिव्ह वॉइस बनवायचं. मग अगोदर काय घ्यायचं? ऑब्जेक्ट अ सॉन्ग. नंतर काय घ्यायचं आपल्याला? आता टू बीचं फॉर्म घ्यायचंय. आता डीड काय? भूतकाळी आहे म्हणून काय येईल इथं? वॉज है ना. अ सॉन्ग वॉज. नंतर काय घ्यायचंय? नॉट. अ सॉन्ग वॉज नॉट. नंतर आपला जो वर्ब आहे सिंग त्याचं काय घ्यायचं आपल्याला? थर्ड फॉर्म घ्यायचं. आता सिंगचं थर्ड फॉर्म काय येईल? संग येईल. सिंग सॅंग संग. बघा आता संग. अ सॉन्ग वॉज नॉट संग बाय. शीचं द्वितीय हर. तर हे काय झालं आपलं? पॅसिव्ह वॉइस. अ सॉन्ग वॉज नॉट संग बाय हर. नकारार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉइस. तर अशा पद्धतीने आपला चेंज द वॉइस इथे संपतो. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.